ही न्यायप्रिय व्यवस्था तयार करणाऱ्या लोकमाता होत्या। आणि म्हणून त्यांच्या राज्यकारभाराच्या संदर्भात आपण अनेक गोष्टी सांगू शकतो। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक फोटो बुक तयार केलं, ज्याच्यामध्ये सुंदर असे त्यांच्या इतिहासाचे फोटोग्राफ आणि त्याचा इतिहास लिहिला। आणि मला सांगताना आनंद वाटतो, हे जे पुस्तक आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भारतातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या गव्हर्नरला मी पाठवलं आणि त्यांना सांगितलं की राज्यकारभार कसा चालला पाहिजे हे लोकमातेकडनं शिकण्याकरता हे पुस्तक मी तुम्हाला देतो आहे। आणि खऱ्या अर्थानं चोंडीचा विकास आराखडा, आज अण्णासाहेब डांगे या ठिकाणी आहेत, अण्णासाहेबांनी चोंडीमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी आमच्या लोकमातेचं जे स्मारक आहे ते स्मारक तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं। आता एक मोठा आराखडा आपण तिथे करतोय आणि त्यांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांनी जे बावड्या तयार केल्या, जे तलाव तयार केले, त्या ठिकाणी जे मंदिरं तयार केली, या सगळ्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे।